हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मस्त असं क्लाउड वातावरण झालेलं आहे आणि सगळे आज घरी. अशीच काय चाललंय इकडे? अशू काय चाललंय तुझं? या घरी जायचं, मस्त ऊन पाण्या खाती काय असं. हा बनवलंय ना भात, खाऊ घालायचं. आणि इथं बनवलंय अविराला भात म्हणजे डाळ भात. आणि मम्मीचं ना दुसऱ्या सासूबाईंचं चाललंय बाहेर शिरलाय. अजून थोडी एक शिट्टी घेऊन घ्यायची ना, एक शिट्टी घ्यायची ना. थोडासा लांब टाकलाय मी. हे बघा इथे नाही, एवढं टाकलाय. बघू आज ट्रायल घेऊन. माझ्यावर पडली ती चिकट खायला आणि वीरा इकडे मस्त खेळू राहिली. अक्षु दादा संग. कुठे आहे ग मॅडम? कुठे मॅडम? मॅडम कुठे मॅडम? गुठुडा वीरा बबड कुठे गेला होता तू? कुठे गेलता? कुठे गेलता? अगं बाय, डोळे कशी झाकतो. हा मम्मी तुला आणून राहिले ना खायला. ए बाबू, तू केसांना तेल नाही लावला आज? हा कोणाकडे बघती? चल इकडे चल. बुरजायचं चल. मम्मीने बघ काय आणलं. हे बघ, खाऊ नाही. एक शिट्टी तू टाकली, सगळं टाकलं. एक शिट्टी होऊन द्यावं लागत तू. तर या ठिकाणी विरान मी बाहेर आलेलं आहे आणि विरान असे चिमटे काढून राहिले मला. का बरं चिमटे काढतो विरा? हा चिमटे काढून राहिले ना तू? चाल घरात. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता असं वातावरण झालंय ना. ढग आलेले, आता थंडीत ढग आलेले, पावसासारखं वातावरण झालंय. हा ना विरा? बाहेर किती छान छान दिसतंय ना. हे बघ बापरे, किती ढग आले बाबा, किती ढग आले, किती वरती ढग आले. हा बघ बरं, किती छान छान दिसतं ना. तू किती छान छान दिसतो. पप्पी घे नाही काय? अगं बाबा, पप्पी सुद्धा घेते माहितीये का? फोन आला, फोन काढतो. कमरा हात ठेवून. कुठे गेली विरा? त्यांच्या घरी. तर विरा सकाळी सकाळी आज तिकडे गेली घरी. काय करते काय माहिती तिकडे जाऊन. तिला लय जनावर आवडत आहे ना. तिकडे जाऊन आता जनावरांपाशी खेळत असेल. विरा काय करू राहिली इकडे? विरा घोड्याकडे गेली. कुठे आहे घोडा? घोडा कुठे आहे? अक्षता दादाचा घोडा कुठे आहे ग? कुठे आहे घोडा? तू बोबू कुठे आहे? बोबू कुठे आहे? हा कुठे आहे? चला हान. हा लय हुशार रे. हे बसू दे ना. टांग्याचे घोडे, टांग्याचे टांगा. विरा टांगा चालवती का तू? याला नाही येते ना अजून? का बरं? हा का? आणि याला ढवळ्याला आई का काळ्याला? मग तुमच्या गोर नाही का आता पळायला? मग याला काय चालू करणार आहे? याला पण झाली सुरुवात बर का? हा काय वाटतंय? आहे ना? तो नीट नाही. तर आता ना संध्याकाळचे 5 वाजलेले आणि आताच माझं ब्लाऊजचं काम वगैरे झालंय थोडंसं.
तर विरा झोपलेली आहे आणि विरा आज झोळीत नाही झोपली, ती बेडवरच झोपलेली. तर त्याच्यामुळे ना तर मम्मी आहे तिच्याजवळ झोपलेली, कारण की तिच्याजवळ एक जण पाहिजे, नाही तर मग ती उठून बेड लगेच चालायला लागते, म्हणजे ना पुढं बघत नाही बेड आहे का काय आहे, तर पडू पण शकते. तर त्याच्यामुळे ना मम्मी आहे तिच्याजवळ. मी डिझाईन शिवली पण, डिझाईन बनवली पण आणि ना अपलोड पण केलेली आहे. तर तुम्ही ती नक्की बघा, त्याची लिंक राहील डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमध्ये देईलच मी. आणि जे आपलं नवीन चॅनल आहे ना तर त्याला पण लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यांना ब्लाऊज रिलेटेड बघायचं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. लॉग ज्यांना बघायचं असेल त्यांनी नाही केलं तरी चालेल, कारण की मग गरजेचं नसतं तर ते सबस्क्राईब करून पण काय करणार आहे ब्लाऊजचं चॅनल. तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवत असतील किंवा डिझाईन्स वगैरे तुम्ही बघत असतील, किंवा कधी कधी असं वाटतं की आपल्याला कोणत्या ब्लाऊजवर कोणती डिझाईन बनवायची, तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब वगैरे करू शकता किंवा व्हिडिओ पण बघू शकता. आणि वॉशिंग मशीन घेतली होती ना तर ती बाहेर ठेवलेली आहे. तर ना कमेंट्स आले की अश्विनी ती उन्हात खराब होईल, तर त्याला सावली करून घ्या. तर आता सावली करायचं काम चालू आहे, म्हणजे असं थोडंसं शेड वगैरे टाईप बनवून राहिले त्या साईडला पत्रे वगैरे टाकून, तर ते सावली करायचं काम चालू आहे. तर मिस्टर खालीच आहे आणि तुम्हाला आवाज पण येत असेल खर 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 ड्रिल मशीनचा. आणि म्हणजे आम्हाला सावली करायचीच होती बरं का, पण बरं झालं कमेंट्स आल्या ना, त्यांनी 1-2 कमेंट्स होते की उन्हात आहे ना लवकर ती खराब होती, तिला तडा जातो, तर मग आहे ना पटकन चालू केलं बनवायला सावलीचं. नाही तर आम्ही काही एवढं इंटरेस्ट नसतं घेतलं लवकर सावली वगैरे बनवायचं. आणि मी मिस्टरांना म्हटले होते मध्ये बाथरूम मध्ये, पण मिस्टर म्हटले नको बाहेरच बरं आहे, तर त्याच्यामुळे बाहेरच ठेवलंय. आणि त्यानंतर बरंच कमेंट्स आले की लिक्विड नका वापरू, नाही सॉरी हे निरमा नका वापरू, लिक्विड वगैरे वापरत. तर ज्या दिवशी घेतली ना तर त्या दिवशी आम्ही निरमाच वापरली होती, कारण की त्या दिवशी लिक्विड आणलेलं नव्हतं आणि मग नंतर आणलं होतं, तर लिक्विडच वापरतो आता आम्ही पण. आणि खरंच ना वॉशिंग मशीन इतकी भारी ना, म्हणजे त्याच्यात कपडे टाकून दिलं ना काही टेन्शन नाही, मस्त धुवून वगैरे पिळायचं वगैरे झंझट नाही, सुकून आले की फक्त वाळत वगैरे टाकायचे आणि आपले ब्लँकेट्स वगैरे जे आपले धुवायचं आपण ते धुवू शकतो. म्हणजे कामवाला जे आपण कामवाल्यांना धुणं धुवायला देतो ना तर त्यांना कसं आपण जास्त देऊ शकत नाही, रेग्युलर असतं तेवढंच, मग आपलं कधी कधी जास्त एक्स्ट्रा कपडे पडत असतात, तर मग त्यासाठी तर भारी. विरा उठली हसत बाई कसं कशा हसत पिल्लुडा. कोण झोपलं होतं आजीजवळ? गाल किती लाल झाले ना, ओले जास्त ओले थंडी नाही पाहिजे. विरा आलीच नाही मम्माकडं आजी आली मम्मीकडे घेऊन, पण मम्मी का आलीच नाही. येतं आणि मग अशी विरा आजी मरुसली जाईनच. मग माझ्याकडेच येत ना तू बाई, आता तर मम्माकडे. आजीकडे का रुसली होती ग? आजीने घेतलं ना तर आजी तिकडे होती. जा ना परत थांबून होतं असं खाली जायचं म्हणती का? चल यायचं झोपायचं काय? चल मग माझ्या झोळीत झोपायचं होतं विराला. मग मी चाल म्हणले होते केवढी ओरडली असं ते. तिला वाटलं आता आधी झोळीत घालेन. पण इकडे चालू आहे आणि मस्त वातावरण झालं इकडे. कांदे बघू शकता, पाणी भरलं होतं त्यांना पण ते कसे झाले आता. म्हणजे लगेच कोरडे झाले. आता पुन्हा पाणी भरावं लागेल त्याला. किती छान वाटतं नाही असे वाफे बघायला कांद्याचे. आज पण आहे ना मस्त अशी मच्छी फ्राय. याला काय म्हणतात कस्य पलक. काही इकडे शिजवायचे अजून. मला तरी मोठं काम असतं विराचं. आणि मम्मीकडे होती विरा, ती विराचा पसारा पाना. विरू का करती का करती? तू काय करते विरा? भाजी नसती? किती वेळ बोलत ना विरा म्हणल्या विरू का करते? तू काय करते? भाजी नसती? इकडं मला जवळ खेळून दिला लय खुश होती. एवढा एवढा नको मला, भूक नाही एवढी. नाही नको एवढं नाहीच खाऊ शकत नाही. भाजी दिसत लय काम करत. हा मला दिली का दिसायला. अभी इसमें जो लगता है ये ले लो.
अरे तुटला तुटला ना, लय सॉफ्ट झाला द्या त्याने तो चालला असता. लय सॉफ्ट झाला ना. बस झालं एवढं नंतर घे. तर आता मस्त आहे ना, मिस्टर पण जेवण करते. कधी झाली भाजी पण तू सांग. मस्त झालेली. जेवायला बसले. मम्मी घालती विराला जेवण. पप्पा आले नाही अजून. पप्पा आले तर मम्मी पप्पा जेवणार. हो बाबू हात झाले ना. आ गए फादर. दरवाजा वाजला ना, है ना. तर मी जेवण करून घेणार, मग विराला घेणार, मग मम्मी पप्पा म्हणजे लगेच जेवण करते. कारण आमच्या सगळ्यांना काही सोबत जेवता नाहीत. विराला घ्यावं लागतं एकदम. मग शेताला थंडी होती.